पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो. विश्वामध्ये बंधू आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभा लेखार डे संडे म्हणजे उल्हास रविवार साजरा करत आहोत. प्राचीन काळातील मध्यावर हा लेखारी संकेत आहे की परमेश्वर त्याचं मरण जवळ येत आहे आणि जे रहस्य आपण साजरे करतो, ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला आणि ख्रिस्त पुन्हा येईल, तो वैभवाने परत येणार आहे, याची प्रतीक्षा करत असताना मध्यावर येऊन आपण पोहोचलेलो आहोत. ख्रिस्ताची वाट आपण जी चालत आहोत, ही चालत असताना अध्यात्म जे असते फार महत्वाचं आहे. कारण जिथे एका बाजूला अंधार आहे तर दुसऱ्या बाजूला प्रकाश आहे. पापाचा अंधकारावर मात करून जीवनाच्या प्रकाशाची वाटचाल आम्हा प्रत्येकाला करायची आहे. म्हणून ख्रिस्त सभा आज लेखारे संडे साजरा करत आहे. शनिवार शांततेमध्ये माझ्या जीवनातील जो प्रकाश विविध कारणामुळे जर मी गमावला असेल तर पश्चिमातील अंतकरणाने प्रभूकडे शनीची याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वरावर वरदान भगिनीवर
शमूएल या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराने शमूएलाला म्हटले, शिंगात तेल भरून चल, मी तुला इशाय बेथलेहम याच्याकडे पाठवतो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा निवडले आहे. ते आले तेव्हा त्याने अलियाला ज्ञान पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. पण परमेश्वराने शमूएलला म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंचीकडे पाहू नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. परमेश्वराचे मानवासारखे पाहणे नसते. मानव बाह्य स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. या प्रकारे इशायाने म्हटले. 7 पुत्र शमूएल पुढे सादर केले. शमूएलने इशायाला म्हटले, यातला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही. शमूएलने इशायाला विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, तो मेंढरे राखत आहे. तेव्हा शमूएल इशायाला म्हणाला, त्याला बोलावून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. त्याने त्यास बोलावणे पाठवून आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हणले, उठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे. मग शमूएलने तेलाची शीघ्र हाती घेऊन त्याच्या भावासमोर त्यास अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दावीदच्या ठाई जोराने संचारू लागला. प्रभूचा शब्द.
तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता ह्या दिसून येते. प्रभूला काय संतोषकारक आहे ते पारखून घेत जाऊ. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा. कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करण्याची लज्जास्पद आहे. सर्व निषेधलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. म्हणून असे म्हटले आहे, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाश पाडेल. प्रभूचा शब्द. जयघोष. प्रभू म्हणजे जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश आहे. प्रभु तुम्हाबरोबर असो. संत योहाने पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूचा असा एक जन्मवंत माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्या शिष्याने त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे आंधळा जन्मास आला, त्याच्या की याच्या आई बापांच्या? येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा याच्या आई बापांनी पाप केले असे नाही, तर याच्याने देवाचे कार्य प्रकट व्हावे म्हणून असा जन्मास आला. ज्याने मला पाठवले त्याचे कामे दिवस आहे, तोपर्यंत आपल्याला केली पाहिजे. रात्र येणार आहे, दिशा कोणाला काम करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे असे बोलून तिशी भूमीवर थुंकला. थुंकीने त्याने चिखल केला. तो चिखल त्याच्या डोळ्यास लावला आणि त्याला म्हटले, जा शिलोह, म्हणजे पाठवलेल्या नावाच्या तळ्यात थुंक. मग त्याने जाऊन थुंकले व तो डोळस होणार. जेव्हा शेजारी बाजारावर ज्याने त्याला पूर्वी भिक्षा मागताना पाहिले होते ते म्हणाले, भीक मागत बसताना तो हाच ठिकाणी. तिथे म्हणाले, तोच हा. दुसरे म्हणाले, नाही, हा त्याच्या सारखा आहे. तो म्हणाला, मी तोच आहे. तेव्हा ते त्याला म्हणाले, तुझे डोळे कसे उघडले? त्याने उत्तर दिले, ईश्वर नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यास लावला आणि मला सांगितले, शिलोहवर जाऊन धु. मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली. तेव्हा त्याने त्याला म्हटले, तो कुठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही. मग सूर्य आंधळा होता त्याला त्यांनी मनुष्याकडे नेले. ज्या दिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले तो दिवस शनिवार होता. जास्त मनुष्याने त्याला पुन्हा विचारले, तुला दृष्टी कशी आहे? तो त्याला म्हणाला, त्याने माझ्या डोळ्यास चिखल लावला, तो मी धुवून टाकल्यावर मला दिसू लागले. तेव्हा मनुष्यातील कित्येक म्हणाले, हा मनुष्य देवाकडचा नाही, कारण तो शब्दात पाळीत नाही. दुसरे म्हणाले, पापी मनुष्य अशी चिन्हे कशी करू शकतो? आणि त्यांच्यामध्ये फूट पडली. म्हणून पुन्हा मी त्या अंधाला म्हणाले, त्याने तुझे डोळे उघडले तर त्याच्याविषयी काय म्हणतोस? त्याने म्हटले, तो संदेश आहे. प्रभूचे शुभवर्तमान. अंधाराच्या मध्यातही देव प्रकाश पाहतो. जीवनाच्या आकारावर मात करून ख्रिस्त प्रकाश अनुभवण्यासाठी एकत्रित बंधुवाणी प्रतिनिधित्व. आपल्या मानवी जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्यातील असंख्य जण जीवनातील अंधार काळोख अनुभवत असतो.
बाहेरचा अंधार नाही, हा बाहेरचा काळ नाही, तर हा अंतःकरणामध्ये दडलेला अंधार काळ आहे. मग आपल्या मानवी अंतःकरणामध्ये असा कुठले अंधार आहे? विचाराचा अंधार असतो, मनाचा अंधार असतो आणि आत्म्याचा अंधार असतो. जेव्हा आपल्याला समोरची व्यक्ती स्पष्टपणे दिसत नाही किंवा परमेश्वर आपल्या समीप आहे याची जाणीव होत नाही, त्यावेळेला तो अंतःकरणातील अंधार असतो. कारण त्या ठिकाणी आम्ही तो प्रकाश झाकलेला असतो. डॉक्टर बाबा फिलिप्स नावाचे एक लेखक आपल्या एका जवळच्या सवंगड्याची एक कथा मांडतात. एका त्यांचा एक मित्र जो अंध होता, तो बाबा फिलिप्स यांना भेटण्यासाठी गेलेला होता. दिवसभर त्याने गप्पा केल्या, जीवन एकमेकांपुढे खुलं केलं. तोपर्यंत सायंकाळ झालेली होती आणि त्यावेळेला आपल्या मित्र अंध आहे, आंधळा आहे याची जाणीव घेऊन डॉक्टर बाबा फिलिप्स यांनी त्याला सांगितलं, जाताना कंदील बंद करू, जेणेकरून तू ते अडथळणार नाही आणि पडणार नाही आणि तुझी वाट जी आहे ही सुखकर होऊ शकणार आहे. तेव्हा त्याच्या मित्र जो होता त्याने सांगितलं, अंधार आणि प्रकाश याचा काही फरक माझ्या जीवनावर पडत नाहीये, कारण माझ्यासाठी दिवस आणि रात्र दोन्ही सारखेच आहेत. परंतु डॉक्टर बाबू यांनी त्याने सांगितलं की तुझ्यासाठी नाही, परंतु प्रवास करत असताना दुसऱ्याला ठोकर मारू नये, त्याच्यासाठी तू अटका करू नये म्हणून हा दिवा तुझ्या सोबत घे. आणि आपल्या मित्राच्या सूचनेनुसार माझे ते बंधू भगिनींनो, तो त्याचा मित्र जो अंध होता तो हातात कंदील घेऊन पुढे निघाला आणि वाटेमध्ये त्याला एक माणूस घडला आणि त्याने त्याला सांगितलं, त्याच्यावर ओरडला तो माणूस, त्याचा मित्र, की तुला दिसत नाही काय की माझ्या हातातील कंदील आहे, तो पेटलेला आहे, तो देवत आहे, ते तू पाहणं गरजेचं होतं. आणि त्या वेळेला ती दुसरी व्यक्ती होती, त्याने त्याला सांगितलं, मला दिसतं पण तुमच्या हातातील कंदील जे आहे त्याची वाट दिसलेली आहे, दिवा दिसलेला आहे, म्हणून तुझ्या डोळ्यापुढे देखील खावत आहे आणि तुझ्या हाताचा दिवा घेऊन पुढे निघालेला आहेस, तिथे देखील अंधार आहे. माणूस डोळसपणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, पण प्रयत्न करत असताना सगळं काही बाहेर एक प्रकाशमय असतं. आपल्याला वाटतं की मला सर्व काही दिसत आहे, पण कुठेतरी मानवी अंतःकरणामध्ये हा काळोख असतो, अंधार असतो. म्हणून जिकडे न्यायाने वागायचं असतं तिकडे मनुष्य अन्यायाने वागतो, जिकडे सत्य प्रकट करायचं असतं तिकडे असत्याची वाट धरतो आणि जिकडे खरं उंचावायचं असते तेव्हा एक खोटेपणाचा पाव आणतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मानवी जीवनामधील अंधार काय आहे? विविध प्रकारच्या अंधाराचे टप्पे आहेत. पहिला टप्पा जो आहे पापाचा अंधार. आपण एका प्रस्तुतीमध्ये गातो, पाप अंधार हा दाखवता मी छिंद बाबा दिवामणी, म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये दिवा मला पेटवायचा आहे. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ते म्हणजे पापाचा अंधार. आणि म्हणून शास्त्री आणि पुरुषांना देखील तेच वाटत होतं की हा माणूस जो आंधळा आहे हा त्याच्या पूर्वजाच्या पापांचा परिणाम आहे. त्याचे पूर्वज, त्याचे आजी आजोबा किंवा त्यांच्या आई वडिलांच्या पापामुळे त्याला तत्व आलेला आहे. आणि पुस्तक त्याला सांगतोय, तुमच्या पापी वृत्तीमुळे अंधकारामुळे तुम्हाला ते अनुभव आहे. त्याला अंधकार त्यामुळे आला नाही, तुमची विचारसरणी, तुमचा एकमेकांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनामुळे तुमच्याकडे पापाचा अंधार आहे. दुसरा अंधार जो असतो तो म्हणजे दुःख, निराशा किंवा निराशेचा. याला अंधार का म्हटलेला आहे? आणि खूप लोकांना वाटतं गॉड डज नॉट लुक ॲट मी, गॉड डज नॉट केअर अबाउट मी. देव माझ्याकडे पाहत नाही, देवाने मला टाकून दिलेला आहे प्लेन गेम. आपण दोषारोप सुरू करतो जेव्हा अकस्मात एखादा अपघात घडतो, अपयशाची मालिका आपल्या जीवनामध्ये
एक प्रकारे शिरत असते किंवा सातत्याने बेजार करणारे आजार येतात, तेव्हा आपण प्रश्न विचारतो, वेर आर यू गॉड? जसं आदामाला परमेश्वर विचारला, आदामा कुठे आहेस? तसेच बऱ्याच वेळेला आपल्या मानवी अंतःकरणामध्ये जो प्रकाश आपण अनुभवला असतो, त्यामध्ये पुन्हा एकदा आपण सांगतो, देवा कुठे आहे तू? माझ्या बाबतीत असं का घडून लागलं? मी नित्यनेमाने चर्चला जातो, फिटनेस करायला जातो, माझ्या प्राप्त करतो, मी त्याच्यामध्ये कुठे जगतो, मी माझा दशांश देतो, ही वेळ आली गॉड. देवा कुठे आहेस तू? आणि म्हणूनच ही दुःख, ही निराशा, ही नैराश्य मानवी जीवनाचे आहे. यामध्ये मी क्वेश्चन गॉड फॉर नो रिझन. कुठलंही कारण नसताना आपण देवाला जेव्हा प्रश्न विचारतो, तेव्हा हा दुसऱ्या प्रकारचा अंधार आहे. तिसऱ्या प्रकारचा जो अंधार आहे तो एकटेपणाचा. We can decide to be alone but not lonely. आपण खूप जण सांगतात we be alone. मला एकटे राहते. It's good. काही वेळेला परमेश्वराचा अनुभव घेण्यासाठी किंवा स्वतःची कामं पूर्ण करण्यासाठी एखादा माणूस एकटा राहू शकतो, पण एकाकी नाही. एकाकी सायकोलॉजिकल फिनॉमिना, मानसिक दृष्टिकोनातून एक अशा प्रकारचा आजार आहे, त्या व्यक्तीला एकाकी जीवन जगायचं आहे. ती व्यक्ती अंधारात असते. एकटं राहणं एक सोपं असतं, पण एकाकी राहणं हे मात्र कठीण असते, कारण त्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण नकारात्मक एनर्जी, नेगेटिव्ह एनर्जीला जागा देत असतो. पण तिसरा अंधार जो आहे, जो मांडला गेलेला आहे, तो म्हणजे एकाकीपणाचा. चौथ्या प्रकारचा जो अंधार आहे, तो अंधार जो आहे, हा अंधार हा आध्यात्मिक स्वरूपाचा, स्पिरिच्युअल ब्लाइंडनेस. जे देवाच्या काळामध्ये जे गुरुजन होते, वडील जे होते, त्यांच्यामध्ये आपण करतो ते सत्याच आणि निश्चित कार्य आहे. आपण जे करतो ते प्रकाशाचं कार्य आहे, हे असं त्यांना वाटायचं. परंतु त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये हा आध्यात्मिक काळोख म्हणजे देव. आणि म्हणून ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हा आध्यात्मिक काळोख असतो, तो भव्य प्रकाश असताना देखील काय होतो? अंधार होतो. एक ज्येष्ठ नागरिक त्या उन्हामध्ये हातामध्ये कंदील घेऊन निघालेला. सगळे जाणारे वाटसरू त्या आजोबाकडे पाहत होते आणि हसत होते की एवढा मोठा प्रकाश अवतीभोवती असताना देखील हा आजोबा हातामध्ये पेटका कंदील घेऊन का निघाला? पण कोणीतरी त्याला त्याकडे थांबवलं आणि विचारलं कुतूहल म्हणून की आजोबा, अवतीभोवती एवढा प्रकाश असताना तुम्ही पेटका कंदील घेऊन का निघाला? त्यावेळेला त्या आजोबाने एक सुंदर उत्तर दिलं. मला माहिती आहे, अवतीभोवती हे प्रकाशाचं साम्राज्य आहे, पण मी अशांसाठी हा विभाग घेऊन चाललेलो आहे ज्यांना अजून जीवनाचं मर्म कळलेलं नाही. त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश असून देखील, डोळसपण असून देखील त्या व्यक्ती अंध व्यक्तीप्रमाणे बघतात. अशांना हा जीवनाचा प्रकाश मिळावा म्हणून या प्रकाशामध्ये मी पेटका कंदील पुस्तकामध्ये बंधू आणि भगिनींनो, प्राचीन काळात हा असा प्रकारचा प्रवास आहे. इथे आपण पुस्तकाच्या 14 विविध स्थानावर सिच्युएशन्सवर चिंतन करतो. त्यामध्ये येशूचं वर्णन आहे. मनुष्य पापाच्या अंधकाराखाली खाली पडतो. येशूच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि येशू सलग एकदा नाही, दोनदा नाही, तिसऱ्यांदा पुस्तकाच्या खाली उतरला. पण पडल्यानंतर सामर्थ्य देणार न, त्याचं सामर्थ्य जे दिलं होतं ते चालू होतं. पहिल्या व्यक्तीला स्वतःची आई भेटली, दुसऱ्या प्रसंगामध्ये सिगरेटर भेटला, तिसऱ्या प्रसंगामध्ये रुमाल घेऊन आली वेरुळीला बाई भेटली. आणि त्यानंतर यरुशलेमच्या स्त्रिया तिथं सांत्वन करतो, म्हणजे माणूस वेदना सहन करतो. अवजड मनस्पर्ध घेऊन चाललाय, 49% त्यांनी मारा सहन केलेला आहे. त्याच्या पुढे मानवतेच्या पापाचा अंधार म्हणून येशू खाली हा अंधार होता. हा जगातील जी नकारात्मक एनर्जी होती, नकारात्मक ऊर्जा होती, त्याचा होता. म्हणून तो सलग तीनदा पडला. परंतु त्यांनी असे 4 संदेश दिले या पडण्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला की तुम्ही कितीही भयंकर अंधारात असला तरी परमेश्वर, जे पहिल्या वाक्यामध्ये सांगतो, परमेश्वर बाहेर पाहत नाही. तुम्ही बाहेर किती चांगले दिसतं ते पाहत नाही, अंतर्मन साफ करतो.
देव आपल्या अंतःकरणात शिरतो. Name of God is mercy. यांनी जेव्हा त्यांचा बुधवारी व्हॅटिकनमध्ये संदेश असतो त्यावेळी त्यांनी शीर्षक वापरलं आणि त्यांनी सांगितलं नेम ऑफ गॉड इज मर्सी. देवाचं नाव म्हणजे करुणा आहे, दया आहे. आपला परमेश्वर जो आहे हा शिक्षा करणारा देव नाहीये, तो क्षमाशील क्षमा करणारा परमेश्वर आहे. म्हणून त्यांनी ते टायटल वापरलं त्यांच्या बुधवारी ऑडियन्स करता की नेम ऑफ गॉड इज मर्सी. परमेश्वर आपण कितीही अंतरात पडत असतो तरी जेव्हा प्रायश्चित्त साक्रामेंटाच्या अंतर्गत येतो, पापनिवेदन करतो, जीवनातील खराब मात करतो, तेव्हा त्याची करुणा आणि दया आपण पडतो असतो. इसमध्ये बंधुआनी भगिनींनो, आज देवाची संडे रविवार का असतो. लोक अध्याय 15 मध्ये त्याचे सुंदर विश्लेषण मांडलेलं आहे की उलटा प्रकारची कथा आपल्याला दिली गेलेली आहे आणि उलट्या प्रकारची कथा मांडत असताना आपल्याला जाणीव करून दिलेली आहे की पिता स्वीकारला तो क्षमाशील आहे. त्या उलट्या पुत्राच्या जीवनामध्ये जेव्हा त्याला काळोखाची जाणीव झाली तेव्हा त्याने स्टेटमेंट वापरली, मी माझ्या बापाकडे परत जाईन. I'll go back to my father. हे रिटर्निंग जे आहे त्याचे परत येणं आहे, ही जाणीव आहे, रिअलायझेशन आहे. ह्यामध्ये नवा प्रकाश आहे. म्हणून अगदी सुरुवातीला आस्था रहस्य साजरा करत असताना आपण काय करतो, अभिलाषी हा अग्नी जो नव्याने तयार होतो म्हणजे मानवी जीवनातील जो अंधार आहे त्याला अंधार जातो ना. ईश्वरच्या रात्री आपण बघतो सगळे दिवे विझवले जातात आणि नवीन ज्योती निर्माण केली जाते की नवा पुत्र की मरण म्हणजे पाप नष्ट करतो. अंधार और आता मात करायचे आहे कारण आता ख्रिस्ता जो विजयी झाला, मरणाची जिंकून या उठला, या पिताला आपण गुणगान करतो. म्हणजे तो अंधारावर मात करून प्रकाशामध्ये सहभागी व्हायचा. मला शब्द दिले की आज प्रभू आम्हाला संदेश देत आहे की माझ्या जीवनामध्ये काळोख उठला, अंधार उठला, कुठल्या प्रकारच्या अपराधाच्या भावनेने किंवा नकारात्मक ऊर्जेने मला अवतीभोवतीचा प्रकाश दिसत नाही. त्या प्रकाशाचा आपल्याला प्रार्थना करूया. ख्रिस्ताचा विश्वास करूया का स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर देता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एक काही पुत्र आमचा येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. वडिलांच्या शरीराने सर्व मानवीपासून जन्मला दोन विग्रहाच्या अंधाराने होते त्याला सर्व क्रियाने मरण पावला त्याला दुसऱ्या दिवशी जगन्नाथ स्वर्गात चढला. सर्वसमर्थ परमेश्वर त्याच्या या आश्रमाचा हे विकर्षण जाणण्याने विश्वास करण्यासाठी पवित्र आत्मा व त्याकडे सर्वांचा आपण विश्वास हे माझे पूर्ण यावर विश्वास आहे. आमेन. दशमलवारी गुणिनो येशूचा पुनरुत्थान दिन जवळ येतो. दुःखसह मरण आणि पुनरुत्थान याद्वारे बाप्तिस्मा घेतलेल्या आम्हाला आणि अखंड जगाला विश्वाच्या जीवनात अधिक सहभाग मिळावा म्हणून आपण प्रभूकडे मनपूर्वक प्रार्थना करूया. आपण उत्तर असेल प्रभू आमची प्रार्थना करूया. आपले गुरु किशोर थॉमस धर्मगुरू व व्रतस्थ यांनी भाविकांना पापांच्या अंधकारातून बाहेर पडून प्रकाशाकडे जाण्यास मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. सर्व राष्ट्र प्रमुखांनी जगातील युद्धमय परिस्थिती नाहीशी करून राजनैतिक मार्गाने सर्व देशात शांती प्रस्थापित करण्यासाठी तसेच आपल्या देशवासियांचे जीवन सुखी व आनंदी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू येशूने आंधळ्या माणसाला दृष्टी देऊन त्याला प्रकाशाकडे नेले. आपण सर्वांनी पश्चातापाद्वारे अंधकाराचे साम्राज्य झुगारून देऊन नेहमी प्रकाशाच्या मार्गाने कार्यरत राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू येशूचे दुःख सहन व क्रूसावरील बलिदान यावर मनन चिंतन करणे
मृत्यूवर विजय मिळवून पुनरुत्थित झालेल्या प्रभू येशूचे वैभवात सहभागी होण्यास आपल्याला पाचारण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मक्रमातील सर्व असह्य व निराश्रित लोकांना शांती आणि सुरक्षिततेचे वरदान लावावे. आजारांना प्रभूच्या करुणेचा स्पर्श व्हावा. सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक आरोग्य लावावे. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले संरक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजासाठी प्रार्थना करूया. ईश्वरी विद्या या तुझ्या दर्शन प्रसिद्ध सदैव तयार संपूर्ण अंतकरणाने आम्ही या प्रार्थना तुला अर्पण करीत आहोत त्याचा स्वीकार कर. जे तुला सहभागी होणाऱ्या लोकांचा कधी त्याग करू नकोस. ही प्रार्थना आमच्या प्रमुख स्वार्थी करतो.
हे प्रभू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू बनतेस. ही राणी आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि स्वच्छेने दुःख भोगाला सामोरं केला, तेव्हा त्यांनी भाकर घेतली, आभार मानून ती बोलली. ती आपल्या शिष्याला दिली आणि म्हटले, तुम्ही सर्व ही घ्या आणि खा, कारण हे माझं एक शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पण जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने त्याला घेतला, पुन्हा तसे आभार मानले. तो त्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व हा ख्याल या बघू नका, का हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. ही नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओढले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाचे व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुझ्या जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्ताचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनंतो. हे प्रभू सर्व जगभर पसरत गेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिबो आमचे पोप, थॉमस आमचे बिशप, सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विस्तार कर. जे आमचे रत्न बंधू होते पुनरुत्थानाचे आश्चर्य मान केले आहेत, जे तुझ्याजवळ सर्व मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा संत जोसेफ, तुझे प्रेषित अनुगामी या सर्व संतांनी, विशेष करून आमचा आशीर्वाद संत फ्रान्सिस झेवियर यांनी तुला संतुष्ट केले आहे. त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आहे. तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. हे सर्व समर्थ देव पिया पवित्र आत्म्याच्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. ईश्वर शिकवलेली वेळी तुला मी ध्येयपूर्वक म्हणतो, जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे. दिव्य आशीष
आमचा दादा येशू ख्रिस्त यांच्या आगमनाची वाट पाहत असताना जुलैच्या 6 तारखेला आम्ही पापांपासून मुक्त राहतो. सर्व प्रकारची चिंता विवंचनेपासून सुरक्षित असून हे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिकवण म्हणालास ते तुम्हाला शांती देतो की माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस तर त्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहा. मंदिरात तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही ती जिंकतेस तुला सर्वदा राज्य करतोस. प्रभू शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आपण कविता शांती बद्दल करूया. हे महापरिश्वराचे पोट ज्याला स्वाभिमान करणाऱ्या परमेश्वराचे पोट पहा. त्या पोटाच्या वरनास बोलावण्यात आलेले म्हणजे
हे परमेश्वराच्या जगात सर्वांना सोबती देतोस ज्या उभेच्या दिल्याने आमचे प्रेम भरून टाक आमच्या विचार तुला संतुष्ट करणारे होते आमच्या भक्ती प्रामाणिकपणा येऊ दे ही प्रार्थना आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो हे प्रभूच्या देवीची रचना करणाऱ्याकडे आपली कृपादृष्टी लाव जीवनाला शक्ती दे मृत्यूच्या चालणाऱ्यांना तुझा शाश्वत प्रकाश दे लई आयुष्यापासून बसवलेल्या तुझ्या लेकरांना चिरकाल जीवनाचं वरदान दे ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो प्रभू तुम्हाबरोबर असो सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्माचा आशीर्वाद आम्हाला हो जामदारातून प्रकाशाकडे चालण्यासाठी तुम्हाला पाठवण्यात येत आहे गीत क्रमांक 254